5/4/2026 रोजी शिव फुले शाहू आंबेडकर हा प्रोग्राम इथे अरेंज केलेला आहे आपल्या मंदिरामध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे हा प्रोग्राम झालेला आहे. यामध्ये आमचे सन्माननीय ॲडव्होकेट सावंत साहेब, बागुल साहेब, आमचे PD जे गिरीश अग्रवालजी सर आणि सर्वात मोठे प्रवक्ते जे आज निर्भळपणे आपलं मत व्यक्त करतात, बडे मुद्दे मांडतात असे आमचे विलास बडे साहेब. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून प्रत्येकाला कशा प्रकारे आपण फाईट केली पाहिजे, कशा प्रकारे आपण फुले शाहू आंबेडकर हे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, कशा प्रकारे संविधान आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे यांचं चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि हा जो प्रोग्राम आहे याला 4 वर्ष झालेला आहे. प्रत्येक वर्षी हा प्रोग्राम या दिवशी होते फुले शाहू आंबेडकर यांच्या गुरु शिष्य परंपरेनुसार. आणि जेही आजी माझी विद्यार्थी आहे कायद्याचे ते याच्यात चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट करतात. आणि हा जो प्रोग्राम आहे हा एक येणाऱ्या नवीन पिढीला चळवळीत जे मोमेंट आहे आपली जे कॉन्स्टिट्यूशननुसार आपल्याला सर्व पद्धतीनं आपल्याला आज कॉन्स्टिट्यूशननुसार आपल्याला आज जावं लागते, त्या पद्धतीनेच आज बडे साहेबांनी संविधानाचं महत्त्व सांगितलेलं आहे आपल्याला. आणि हे आमचे ज्युनियर काउन्सिल आहे पुष्पक, हे काही थोडं बोलतील. निर्भीड पत्रकारितेबद्दल आज चांगलं मार्गदर्शन करण्यात आलं. आणि या कार्यक्रमाचा हा मुख्य उद्देश आहे की जे समाजातील तळागाळातील लोक आहेत त्या लोकांपर्यंत आज ज्या काही राजकीय घडामोडी चालू आहेत या राजकीय घडामोडीबाबत सामान्य लोकांनासुद्धा प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. आज खूप मुद्दे आहेत, जसं की काही दिवसापूर्वी हे जे प्रकरण निघालं होतं खरात यांचं, तर प्रत्येकांना आपली भूमिका कळाली पाहिजे. कुठं चुकते, काय बरोबर, काय चूक, ह्या गोष्टी ह्या गरजेच्या आहेत सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं. आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही भावना आणि ह्या गोष्टी पोहोचल्या आहेत. आणि या प्रोग्राम मार्फत बऱ्याच गोष्टी ज्या आहेत विचारधारा जी आहे ती बदलण्यासाठी आणि आजच्या काळात ज्या काही गरजा आहेत त्या गरजा कितपत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. सर तुम्ही पण थांबा असं सोबत राहा. आजच्या कार्यक्रमाबद्दल काही 2 शब्द. मी डेमोक्रेसी वर्क फाउंडेशन ही सेवाभावी NGO चालवतो, संस्थापक आहे. आणि हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी मी आलो होतो. कायद्याचा विद्यार्थी पण आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन झालं. बरं, फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि डेमोक्रेसीचे हे जे सर बोलले, पण फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा विज्ञानावर आधारित आहे आणि जे हिंदू राष्ट्र म्हणतात त्यांची मनुस्मृतीवर आधारित आहे. तुम्हाला काय डिफरन्स वाटतं त्याच्यात? शेवटी बघा, सुप्रीम अथॉरिटी ऑफ इंडिया, ओनली आवर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारताचं संविधान हे सर्वस्व आहे. त्याच्यानंतर रिलिजन असतील, कास्ट असतील. आणि आपला NGO ह्याच मुद्द्यांना धरून म्हणजे मी काम करणार आहे इथून पुढे वर्षामध्ये. नाही, तुम्ही खरातबद्दल बोलताय तर खरात हा अंधश्रद्धा पसरवतोय असंच म्हणावं लागेल. त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर जे म्हणजे चाललेलं आहे, बघा ना, गोविंद पानसरे असतील किंवा दाभोळकर साहेब असतील, यांना जीव गमावा लागला ना. आणि शेवटी कालबुर्गी असतील, रिलिजन असावं. गौरी लंकेश असतील, त्यांचं पण नाव घ्या ना सर, सगळ्यांचंच घ्या, 1-2 जणांचं नका घेऊ. गुरगे आहेत. आणि हे जेही मार्क्सवादी पार्टी म्हणजे कम्युनिटीचे लोक आहेत, या जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे लोक आहेत, यांना प्रॉपर म्हणजे संविधानावर भारत चाललेला पाहिजे तेच त्यांना अपेक्षित आहे. पण जे काही जातीवादी जे लोक आहेत जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, जसं की साहेबांनी सांगितलं की पुतळ्यांचा विषय होता, हे असे छोटे छोटे मुद्दे पण याच्यातून खूप मोठा आक्रोश निर्माण होऊ शकते जेव्हा जातीवादी तेढा निर्माण होते. एक मराठा, हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, कोणी म्हणते हा पुतळा इथं बसू नका, तो पुतळा तिथं बसू नका. म्हणजे काही साधी गोष्ट नाही. पहिले बघा, मराठा मोर्चाच्या पहिले म्हणा या समजा या ॲक्टिव्हिटीच्या पहिले म्हणा, आपण एकत्रित राहत होतो, एकत्रित टिफिन खात होतो, एकत्रित सर्व गोष्टी होत्या. म्हणजे आमची जी कम्युनिटी होती, जे बुद्धिस्ट म्हणा, मराठा म्हणा, पण आज थोडंसं विभागला गेलेलं आहे. मग तुम्हाला असं म्हणायचं की गव्हर्नमेंटचं फेल्युअर आहे? येस, 100% गव्हर्नमेंट फेल्युअर आहे. आणि गव्हर्नमेंट कधीच सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही, हे फक्त आग लावण्याचा प्रयत्न करते. जर एखादा हिंदू मुस्लिम जरी त्यांचा गोडवा निर्माण करत असेल तरी तोही त्यांना देखावला जात नाही. आज ही स्टेज आहे.
आता सोशल मीडिया पर बंद करते ते. हा मग तेच झाले ना. आता जसं ते कांगणे सर बघा, विठ्ठल कांगणे सर यांचं अकाउंट हे केलेलं आहे. का केलेलं आहे? हॅक नाही, ब्लॉक केलं. ब्लॉक केलेला आहे. तुम्ही म्हणा ना, तुम्ही बोलू द्या ना. फंडामेंटल राईट्स आहे, आपल्याला बोलण्यापासून कोणी थांबू शकत नाही. ते होऊन जाईल म्हणा, ते काही असं हे नाही. एक पिटिशन दाखल केल्यानंतर ते पूर्ण ठीक आहे. मग आता तुमची भूमिका काय राहील सर सरकारच्या विरोधात? आमची भूमिका सरकारच्या विरोधात हेच आहे. सरकारने एक सलोखा निर्माण करायला पाहिजे, सरकारने रोजगार निर्माण केला पाहिजे, सरकारने औषध उपचाराकडे लक्ष दिलं पाहिजे, सरकारने या सर्व जे आज रोजगार निर्माण जे शिक्षण आहे यामुळे जास्तीत जास्त फंडिंग यांच्यावर करायला पाहिजे. की सरकार काय करते आहे की ज्या कामात जो पैसा म्हणजे बराचसा पैसा इन्व्हेस्ट करत आहे सरकार, आज जे प्रॉपर चालायला पाहिजे ते सरकार गव्हर्नमेंट चालत नाही आहे. पण जिथं प्रॉपर पैसा खर्च करायला पाहिजे, जसं एज्युकेशन आहे, हेल्थ डिपार्टमेंट आहे, तुमच्या काही ज्या म्हणजे जे बेसिक नीड्स आहेत त्याच्यावर कधीच गव्हर्नमेंट पैसा खर्च करत नाही. गव्हर्नमेंट पैसा खर्च करून 10 कोटी यांना द्या, 20 कोटी त्यांना द्या, 30 कोटी त्यांना द्या, हे अशाच टाईप गव्हर्नमेंट पैसा खर्च करत आहे. आणि कोणीही कॉन्स्टिट्यूशन असून त्याची प्रॉपर अंमलबजावणी नाही करत आहे. प्रत्येक जण आज BN राव यांची जयंती, कॉन्स्टिट्यूशन निर्माता म्हणजे काहीतरी नवीन चालू करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल. बऱ्याच ठिकाणी बघा, आज एक सुप्रीम कोर्टाची लॉयर म्हणते की मैं बाबासाहेब आंबेडकर को नहीं जानती, मुझे नहीं पता बाबासाहेब आंबेडकर कोण आहे. जर आज तिथल्या बार काउन्सिलनं काय निर्णय घेतला तिच्या विरोधात? नाही ते तुम्ही त्यांचं- इथल्या बारने काय घेतलं? नाही, इथल्या बारनी काहीच नाही, कारण की ते दिल्लीची हायकोर्टातली एक काउन्सिलर होती, लर्नर होती. तिने हे तर शब्द म्हणायलाच पाहिजे नाही, कारण की आज मनुस्मृती असते तर ती फक्त चूल आणि मूलपर्यंत सीमित. तुम्हाला असं वाटत नाही की तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा म्हणून? देशद्रोहाचा गुन्हा ते दाखल करतील आमच्यावर जर आम्ही काही बोललो की. आज बोलण्यालाही स्वातंत्र्य राहिलेलं नाही. जसे काही काँग्रेस सरांचं आज ज्वलंत उदाहरण आहे आपल्याकडे. ठीक आहे सर, काय नाव सर आपलं? मी ॲडव्होकेट अनिल हरिश्चंद्र वरठे. मी डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो. ठीक आहे सर, धन्यवाद सर. मी रवींद्र शेख, डेमोक्रेसी वर्क फाउंडेशन NGO चालवतो. संभाजीनगर नाही, बीड जिल्ह्यात सध्या काम करतो मी. आणि माझी एक अशी अपेक्षा आहे तुमच्या माध्यमातून सरकारला, की तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्हाला लोकांना निवडून दिले आता ते निवडणूक सर प्रक्रियेवरती एक मिनिट डिस्टर्ब होतो. ही बाईट आपली ॲडव्होकेटची आहे आणि तुमच्या NGOच्या तुम्ही एक वेगळी सेपरेट द्या, तुमची सेपरेट बातमी लावतो. प्लीज कंटिन्यू करा. थोडं एक शब्द ॲड्रेस सांगून स्टॉप. मी रवींद्र शेख कार्यक्रम अटेंड केला. मी ॲडव्होकेट पुष्पक गुप्तरे, विधिज्ञ उच्च न्यायालय औरंगाबाद. अच्छा, थँक्यू.